या भारत देशाला संविधान देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद, भूमिपुत्रांचे कैवारी दिबा पाटील साहेब, आमच्या घर हक्क संघर्ष समितीचे संस्थापक कॉम्रेड हिरामनजी पगार साहेब, आणि आज आम्ही या ठिकाणी बऱ्याच वर्षांनी त्या जांभळीचा झाड आहे त्याच्या खाली मीटिंग आमची कमीत कमी आज 20 वर्षानंतर लागत आहे. 20 वर्षापूर्वी या ठिकाणी आमच्या बैठका व्हायच्या आणि या चाळीला आम्ही संरक्षण द्यायचे. मित्रांनो, ज्यावेळेस आमच्याकडे फक्त ही 22 चाळा होत्या, 22 फायली आम्ही जमा केले आणि रुपोते साहेबाकडे आम्ही घेऊन गेलो. आनंदराज आंबेडकरांनी ती फायली बघितल्या आणि फाईल बघितल्यानंतर आम्ही शिडकोवर दाबा आणला. शिडकोवर कसा होता आमचा दाबा? मी बोललो, कदम साहब तुम पहले माले पे खड़ा होना, राऊत साहब तुम दुसरे माले पे खड़ा होना. असं बोलत बोलत मी जेवढ्या या चाळीतली लोक होते सर्वांना पहिल्या माळ्यापासून ते 4थ्या माळ्यापर्यंत मी उभा केला. सरसेनानी आनंदराज आंबेडकर बरोबर 2 वाजता शिडकोच्या गेटवर आल्यानंतर आम्ही एकच आवाज केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विजय असो, अशी आम्ही घोषणा दिली. घोषणा दिल्या त्या बिल्डिंग मध्ये शिडकोमध्ये एकत्रित आम्ही जमा झालो. तिथला जो MD होता व्यवस्थापकीय संचालक त्याने घाबरला आणि एवढी लोक आतमध्ये आली कशी, त्यांच्या वॉचमॅन वरती फायरिंग झाला. मग आम्हाला डांबलं. त्या ठिकाणी आम्ही थांबलो आणि थांबल्यानंतर ती MD आमच्या सोबत होता आणि आनंदराज आंबेडकर बरोबर बसला आणि बोलला की साहेब तुम्ही बाबासाहेबांचे नातू आहात, तुम्हाला सर्व काय माहिती आहे, मी तुमचा नोकर आहे, मी तुमचा गुलाम आहे, मी इथं सेवा करण्यासाठी बसलेलो आहे, ही काम तुमच्या राज्यकर्त्याचं काम आहे, हे काम माझं नाही. आनंदराज आंबेडकरांनी विचारलं हे काम कुणाकडे आहे? त्यांनी बोलले की माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं. लगेच तारीख घेतली आणि तारीख घेतल्या त्याच्यानंतर आजपर्यंत आमच्या ताळ्यांना अजिबात आले नाही. तुटल्या ताळ्या इकडच्या तिकडच्या, पण श्री स्वामी समर्थ चाळीला धक्का लागला नाही. परंतु गेल्या आठवड्यामध्ये साळवी मॅडमचा फोन आला. पटेल साहेब, राऊत साहेबांचं म्हणणं असं आहे, अशी चर्चा आहे की एक करून चाळ्यांना नोटिसा द्यायला लागले. उद्या आपल्या सुद्धा चाळीला नोटीस येऊ शकते. ही सिडको प्रशासन महानालायक प्रशासन आहे. सिडको प्रशासनाचा गढूळ कारभार आहे. ती फक्त भूमाफियांना साथ देत आहेत आणि तुमच्यासारख्या गोरगरिबांच्या जिथं 10 रूम आहेत जिथं 5 रूम आहेत अशा रूमाला ज्या ठिकाणी तुमची ताकद नाही अशा रूमांना बुलडोजर लावून जमीनदोस्त करत आहे. हे आपण पाहिलं. गेल्या 15 दिवसामध्ये 5 रूम तोडल्या. त्याच्यानंतर या रोडच्या पलीकडच्या बाजूला ज्या सिडकोचे प्लॉटिंग आहेत त्या बाजूच्या लोकांना नोटिसा दिल्यात. त्या नोटिसामध्ये असं म्हटलंय तुमच्याकडे जे काही पुरावे असतील तर 26 तारखेपर्यंत घेऊन यावं. आम्ही ठरवलं 26 तारखेच्यात आम्ही मोर्चाद्वारे घेऊन जाऊ. आम्ही लोकांना सांगितलं तुम्ही तुमच्याकडे 2004 चे पुरावे आहेत, 2006चा लाईट बिल आहे, 2005 चे घरपट्टी आहेत, तुम्ही त्याला उत्तर द्या आणि त्या भारत टाकूला निघून द्या. काही लोकांनी दिलेत, काही लोकांना अजून आले नाहीत, त्यांना सुद्धा येतील. परंतु तत्पुरती आपल्याला जागरूक होणं गरजेचं आहे. घर हक्क संघर्षाच्या माध्यमातून, रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून, मनसेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी राजकीय भूकंप करायचं नाही. आपण आज सर्वपक्षीय काम करतोय आणि आपल्याला घर हवंय. आज मित्रांनो, फक्त फोनद्वारे आज आपण बोललो तर आज या ठिकाणी 100 लोक आज आपल्या मिटिंगला उपस्थित झालेले आहेत. 100 मधून फक्त 25 ते 30 महिला मला दिसत आहेत. या 25-30 महिलांनी आणि 75 माणसांना आपलं आंदोलन होईल का? होईल का आंदोलन? हे मी तुम्हाला प्रश्न विचारायला. कारण आंदोलन म्हणलं तर त्या ताई होत्या आणि बरेच लोक याच्यातले साक्षीदार आहेत. आम्ही ब्रिज खालून आंदोलन काढलं होतं. नार्वेकर समोर बसलेले आहेत माझ्या. त्यांना विचारा की आम्ही उरणच्या ब्रिज फाट्याखाली तर शिंदेच्या चाळीतली लोक, साईबाबा मंदिराच्या बाजूची लोक, शेजवळची लोक आपापले टेम्पो केलेले होते आणि त्या टेम्पोद्वारे सर्व उरण फाट्याजवळ टेम्पो उभा केलेले होते आणि तिथून आम्ही चालत गेलतो तर आमचा 3.5 ते 4 हजाराचा माप होता. फक्त या
रोशील नाक्याच्या रोडच्या इकडची लोक होती. आता तर आपल्या सोबत पलीकडची सुद्धा लोक आलेली आहेत. आज या ठिकाणी जर आपण कुठेतरी कमजोर पडतोय का, लोकांकडे आपली पेट्रोलचा भडका कमी जातोय का, लोक पेटवायला आपण कमी पडतो का, हा विचार करण्याची गोष्ट आहे. जोपर्यंत मी माझ्या घरच्या 5 परिवाराला घेऊन रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत माझं आंदोलन सक्सेसफुल होणार. मी माझ्या बायकोला इकडे पाठवतो, मी माझ्या नोकरीला जातो, माझा मिस्टर या ठिकाणी मिटिंगला येतो आणि माझी बायको धुणे भांडे काम करायला जाते किंवा कंपनीला जाते, नाहीतर माझे शेजारी मिटिंगला जाते आणि शेजारीच्या उजव्या बाजून डाव्या बाजूच्या कामावर जातो. मग असं जर तुम्ही केलं तर आपलं आंदोलन होईल. खरोखर जर तुम्हाला आंदोलन सक्सेसफुल करायचं असेल तर तुम्ही स्वतः तुमच्या घरातली 5 माणसं, तुमच्या शेजाराची 5 माणसं, आज आपले जर 100 रूम जर आपल्या पाठीमागे जर ताकदीने जर उभारले तर 100-500 माणसं आज आपल्या सोबत उभारायला पाहिजे आणि या आंदोलनाला यायला पाहिजे. का तुमचा खरा आंदोलन. आणि आंदोलन यालाच आंदोलन म्हणतात जोपर्यंत तुम्ही स्वतःला पेटून उठत नाही. पेटून उठत नाही म्हणजे स्वतःवर राखेल किंवा पेट्रोल टाकून पेटून नाही घ्यायचं. फक्त आपल्याला आत्माला जाग करायचंय, आपल्या शेजाऱ्या पाजाला जागा करायचं. जर कोणी जर तुमचा नातेवाईक तुर्ब्याला राहत असेल किंवा ऐरोलीला राहत असेल त्याला सुद्धा दुपारचं जेवण द्यायचं. बा तुला मी बिर्याणी चारते, याच माझ्या घरी ये सकाळी. मग त्याची 4 माणसं जर आपल्या घरी आले तर आपण बोकडाचं किंवा कोंबड्याचं मटण आणू किंवा पुरणपोळ्या करू, त्यांना खाऊ घालू आणि आपल्या मोर्चाला सोबत घेऊन जाऊ तर आपला मोर्चा सक्सेस होतो. बरेच लोक इथले भाड्यानं घेऊन गेलेले आहेत. आता सांगितलं उल्हास भाऊनी भाडुत्री आहेत, तो लोक बरोबर उत्तर देत नाही. तर त्यांनी असं म्हणते की आमचे पैसे फिटलेत. तुझे जर पैसे फिटले असेल तू भाडा घेऊ नको, त्या रूम मालका जो भाडुत्री आहे त्यालाच रूम देऊन टाक. तू इकडं तर तोड दाखवू नको. आमचं तुला फोन करायची काय करायचं आहे. जर खरोखरच त्या मालकाला आपल्या रूमची जाण असेल, ती भाडुत्री जर ठेवला असेल तर संघटनेला बोला किंवा घरात संघर्ष समितीला माझा 11 महिन्यातून 1 महिन्याचा भाडा तुमच्या कमिटीला देऊ. आम्ही तुमच्या सोबत आहोत. आम्ही बैठकीला येऊ अथवा न येऊ पण तुमच्या आंदोलनाला, झेंड्याला, दांडाला आमचा 1 महिन्याचा भाडा आम्ही देऊ. ह्या पद्धतीने जर इन्व्हेस्टमेंट असेल किंवा भाडुत्री असेल तर तो विचार करणार. पण आज तुम्ही बघताय जर फक्त ताकद झाली, जर सर्वांचं जे होईल ते माझं होईल जर असं म्हणलं तर आम्ही गरिबांच्या घरावर रांगोळी फिरू देणार नाही. कारण आमचं घर नसताना जर आम्ही या ठिकाणी एवढं काम करत असेल तर घर असतं तर काय केलं. हा विचार करण्यासारखी बाब आहे. आम्ही घरासाठी लढत नाही, फक्त तुमच्या गोरगरिबाच्या प्रश्नासाठी लढतोय. त्या गोरगरिबाच्या लहान मुलासाठी लढतोय. हे लोक किती अति कष्टानं ज्यावेळी रूम आपल्याला 2.5 ते 3 लाखाला मिळत होती, ती पण डोक्यावर त्याच्या तलवार होती लटकलेली, तरी सुद्धा माझ्या बांधवानं 2.5 लाख कसं तरी सोनं विकून, गावचं घर विकून, गावची अर्धा एकर शेती विकून ह्या नव्या मुंबईमध्ये रूम घेतलेला आहे. आणि आज ही रूम जर तुटत असेल त्याची, त्यानं काय केलं, गावाकडचं बी गेलं, गळ्यातलं बी गेलं, तर इथलं बी जर गेलं तर त्याच्याकडे काय राहणार आहे. याचं जाणीव आम्हाला असल्या कारणामुळं आता तुमच्यामध्ये येऊन खरोखरच आपल्याला मोर्चा काढायचा आहे. आपण लोकशाहीला मानणारे लोक आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेलं संविधान आहे, संविधानाच्या माध्यमातून आपण आंदोलन करत आहोत. आता सिडकोकडे काय राहिलेलं नाही. सिडको जमिनी फक्त तुमच्या ताळ्यात तोडताय. आता बोलले अंदानी आणि अंबानीला देते. हे महापालिकेचं काम आहे. महापालिका आमचं पुनर्वसन करेल किंवा न करेल, महापालिका आम्हाला पाणी देते, MSCB आम्हाला लाईट देते, तर आम्हाला सिडकोची गरज नाही सध्या. सिडको चले जाऊन आपण हा मोर्चा काढला. तरी हा मोर्चाला 25 तारखेला सकाळी आपण 8:30 वाजता आपल्या घरातली 2 चपात्या बांधून घ्यायचे, सुकी भाजी घ्यायची, 2 पाण्याच्या बाटल्या घ्यायचे. कारण का आपण घरात संघर्ष समिती आपली पैसेवाली पार्टी नाही, गरीब पार्टी आहे. किंवा आपल्याकडे कोणी नगरसेवक नाही. एखाद्या पाण्याच्या कंपनीला फोन केलं, 2000 बाटल्या पाठव रे इकडं, लगेच ती धावत कुत्र्यासारखा पाण्याच्या बाटल्या टेम्पो घेऊन तिकडे येईल. तसं आपल्याकडे नाही. आपण स्वतःचं पाणी, स्वतःची चपाती घेऊन हे आंदोलन करण्यासाठी आपल्याला भाग पडावं लागणार. कारण आपण जर आपण हे आंदोलन सक्षम झालं, जसं आज 20 वर्ष झाले, किती वर्ष झाले, 20-25 वर्ष व्हायला लागले. 2011 आणि 2026 25 वर्ष झालं. सिडकोनं आपल्याकडे अशी वाकडी मान करून आजपर्यंत पाहिलेली नव्हती. तशीच अजून 25 वर्ष तुमच्याकडे वाकडी मान करून हा सिडको पाहणार नाही, अशी त्याला झटका आपल्याला देण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. म्हणून मी आता इथं आलेल्या सर्व चाळीकऱ्या बांधवांना, फक्त आपल्याकडे 2-3 दिवस राहिलेले आहे. आपण सांगितलं होतं की पोस्टर बनवायचं की बॅनर बनवायचं, कारण आपली गरिबी आहे.
आपण गरिबीतून जगतोय, आपण 100-50 रुपये सुद्धा काढू शकत नाही. ज्याच्या त्याची घरची घर हालत त्याला माहिती आहे. मला तुम्हाला दिसायला मी कोट घालतो, गाडी घेऊन फिरतो, यथार्थ माझी परिस्थिती काय मला माहिती आहे, तुमची परिस्थिती काय तुम्हाला माहिती आहे. तुम्ही चांगले कपडे घालून आलात, चांगले बसलात, पण मला असं वाटत असं किंवा तुमच्याकडे भरपूर पैसे, तुम्ही मोर्चाला पैसे द्यावा, पण हे सुद्धा आम्ही मागणी करणार नाहीत. आपल्याला पोस्टरची गरज नाही, बॅनरची गरज नाही. फक्त तुम्ही तुमचं शेजाऱ्यांना तुमच्या परिवारांना हातात हात घालून जर तुम्ही मोर्चाला आणलं तर आपल्याला या बॅनरची आणि पोस्टरची सुद्धा गरज पडणार नाही. फक्त आपला तोंड चांगला असायला पाहिजे. एक माणसाने आता म्हटल्याप्रमाणे एका माणसाने जर 10 माणसं आणले तर या ठिकाणी 100 लोक आहेत. 100 लोक म्हणलं तर 1000 माणसं आपल्या या मोर्चाला आल्याशिवाय राहणार नाहीत. ही मी तुम्हाला आज गवाही देतो. कारण हा मोर्चा हा आपला अजून मोर्चा म्हणलं तर 25 वर्षानंतर आपल्याला मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याच्यानंतर आपला मोर्चा काढायची गरज पडणार नाही. जर शिडको आली विध तर आपोच्या शिडकोच्या बुलडोजरला आडवं पाडल्याशिवाय राहणार नाही. कारण आता शिडकोचं काही राहिलेलं नाही. पोलिस असतेच, पोलीस त्यांच्या संरक्षणासाठी असते, पोलिसाला मारण्याचा अधिकार नसतो. पण हा काय भूमाफिया जो असतो, बिल्डर जो असतो, पोलिसांना विकत घेतलेला असतो, पोलीस स्टेशनला पैसे पुरवलेले असते. म्हणून पोलीस सुद्धा रूम मधल्या माणसाचा गचांडीला पकडतो, गांडीवर दांडगे मारतो आणि त्याला रूमच्या बाहेर काढतो, मग शिडको बुलडोजर चालवतो. तर आपल्याला ह्याला सर्व विरोध करावा लागेल आहे. ते विरोध जर करायचे नसेल तर आपल्याला हजारोच्या संख्येने सिडको प्रशासनावरती सिडकोचा चौक पूर्ण जाम करावा लागणार आहे. ज्यावेळेस आपण सिडकोचा चौक जाम केला तर सिडको तुमच्याकडे दुर्लक्ष केल्याशिवाय राहणार नाही, तुमच्याकडे अजिबात लक्ष घालणार नाही. म्हणून आज या ठिकाणी आपण ही शेवटची आपली तयारीची बैठक आहे. त्या बैठकीला आपण सर्व न बोलवता इथं आलेले आहोत. आम्ही माझं तर सध्या रोजा चालू आहे, मी कुणालाच काय बोललो नाही. फक्त उल्हास साहेबांनी, शिंदे साहेबांनी, बालाजीवाले किंवा साईबाबा नगरवाले अशा लोकांनी मीटिंग बोलवलेली आहे आणि या मीटिंगमध्ये आम्हाला बोलवलं आहे. आमचे ग्राहक संघर्ष समितीचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत, वानखेडे साहेब उपस्थित आहेत, आमचे ग्राहक संघर्ष समितीचे ॲडवायझर ॲडव्होकेट सुजित निकाळजे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बरेच लोकांनी मला फोन केला, पब्लिशिंगचा फोन आलता, साहब मीटिंग है 25 तारीख को तो मोर्चा में आएंगे हम 22 तारीख को भी यहाँ आएंगे असं म्हटल्याप्रमाणे ते सुद्धा इथं बैठकीला दिसत आहेत. म्हणायचा अर्थ असा आहे की लोक आतमधून जागरूक झालेले आहेत. ही जागरूकपणा अजून तुम्ही 3 दिवस करा. जर शेजारी पाजारीची जर भांडणं जर असतं, एकमेकाचं तोंड बी जर बघत नसाल तर त्याचा तोंड बघा, त्याला काकी म्हणा, काका म्हणा, भाऊ म्हणा, आणि त्याला मोर्चाला कसं तो निघल, त्याला काय अडचण आहे, दीक्षेची अडचण असेल तर बाबा मी तुझा रिक्षाचा भाडा करतो, तुझ्या परिवार रिक्षात टाक, मी तुला घेऊन जातो. ह्या भूमिका आता तुम्हाला बजावं लागणार आहे. तरच आपलं जनसमुदाय वाढणार आहे. नाहीतर आपलं माझे तर माणसं आहेतच, मी तर 200-300 माणसं हमेशाच घेऊन जातो. तसं काय नाही, आमचे लोक मोर्चाला असतातच, आमच्या घरात संघर्ष समितीचे लोक आहेतच. जर त्यामध्ये जर तुमचे जर लोक आले तर त्या दोघांचा माप एक मोठा माप होईल आणि भांडवल एकदम चांगला होईल आणि सिडको प्रशासनाला आपण चांगला जबाब विचारू. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. पुन्हा चांगलं मार्गदर्शन, मोलाचं मार्गदर्शन पटेल साहेबांचं झाले आहे. या ठिकाणी आमचे सिंग साहेब पण आलेत.